नमस्कार मित्रांनो, द लिटिल थिंग्स बाय प्रियांकामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आम्ही निघालो आहोत प्रति जेजुरी चंदनपुरी येथे आणि सोबतच जैतोबा महाराजांच्या दर्शनाचा व्लॉग मी माझ्या यूट्यूब चॅनलला टाकला आहे। तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन नक्की बघा। चंदनपुरी हे मालेगाव शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर आहे आणि आम्ही मंदिराच्या परिसरात पोहोचलो आहोत आणि हे आहे मंदिरासाठीचे प्रवेशद्वार। हे मंदिर खंडेरायांच्या 12व्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे। इथे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील भाविक दर्शनासाठी येत असतात। चंपाषष्ठी आणि चैत्र शुद्ध पौर्णिमेला येथे यात्रा असते। तुम्ही पाहू शकता मंदिराच्या रस्त्यावर बरीच दुकानं आहेत। इथे तुम्हाला लागणारे पूजेचे साहित्य, विविध देवी देवतांच्या मूर्त्या, पितळी वस्तू तुम्हाला ह्या ठिकाणी भेटतील ज्या पूजेला लागतात, किंवा घरी देवाऱ्यामध्ये ठेवण्यासाठी छोट्या छोट्या मूर्त्या आणि बरेच काही इथे तुम्हाला मिळेल। एवढ्या परिसरातील काही दुकानं ही नेहमीसाठी आहेत। सगळी दुकानं पाहत पाहत आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो आहोत आणि हे आहे खंडोबाचे मंदिर। आणि इथे आम्हाला भेटला आहे छोटासा गाईड जो आम्हाला मंदिराची माहिती देत होता। तुम्ही पाहू शकता ह्या मंदिराला दगडी कोट आहे। हे संपूर्ण मंदिर दगडाचे बनलेले आहे। हे आहे मंडपाचे मुख्य द्वार। ह्या मंदिराची रचना मंडप व गर्भगृह अशी आहे आणि हे आहे गर्भगृहाचे आत जाण्यासाठीचे द्वार आणि हा आहे मंडप। गाईज तुम्ही पाहू शकता हे जे गर्भगृहाचे द्वार आहे ते अगदी लहान आहे। यातून एकच व्यक्ती आत प्रवेश करू शकते। जय। मुख्य गर्भगृहात खंडोबा, बाणाई आणि म्हाळसा यांची मूर्ती आहे। खंडोबाच्या मंदिरापासून थोड्या अंतरावर बाणाईचे देखील मंदिर आहे। म्हाळसासोबत सारीपाठाच्या खेळामध्ये जेव्हा खंडोबा पराभूत झाले त्यानंतर त्यांनी अज्ञातवास स्वीकारला आणि बाणाईच्या सौंदर्याला भुलून ते चंदनपुरी येथील धनगर वाड्यावर बाणाईच्या घरी चाकरी करू लागले आणि हेच ते बाणाई मातेचे मंदिर। मंदिरांचे दर्शन झालेले आहे आणि हे आहे मंदिराच्या परिसरातील राम अर्जुन कार्यालय। इथे तुम्ही तुमच्या कार्यक्रमाची पूर्ण व्यवस्था करू शकता। तुमचा कुठलाही कार्यक्रम असेल किंवा नवस फेडायचा असेल तर तुम्ही या कार्यालयात आरामात बुकिंग करू शकता। इथे तुम्ही गोंधळ, जागरण किंवा तळी भंडारा असे तुमचे काही फंक्शन तुम्ही इथे करू शकता। मित्रांनो, आमचे चंदनपुरीचे दर्शन झालेले आहे आणि त्याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा। खूप रात्र झाली आहे आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो आहोत। दुपारचं जेवण आम्ही चंदनपुरी येथेच केले होते कारण तिथे एक गोंधळाचा कार्यक्रम होता आणि आम्ही त्या गोंधळात गेलेलो होतो आणि आता आम्हाला भूक लागलेली आहे। तर हे हायवेच्या लगत एक हॉटेल आहे, ॲपेक्स हॉटेल म्हणून, आम्ही इथे जेवणार आहोत। आणि आम्ही ऑर्डर केले आहे पनीर भुर्जी, चपाती, दाल तडका आणि जिरा राईस। चला तर मित्रांनो, मी आता दाल तडका अँड जिरा राईसचा आस्वाद घेते आणि तुम्हाला माझा चंदनपुरीचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।